गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. मी रवीना तुमचं स्वागत करीत आहे डबल अकॅडमी या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहे मागील वर्षाचा एक क्वेश्चन पेपर घेणार आहे. 2017चा आपण क्वेश्चन पेपर घेणार आहे आणि यामध्ये फक्त आणि फक्त बालमानसशास्त्राचे 30 क्वेश्चन कशा प्रकारे तुम्ही हँडल केले पाहिजे किंवा त्याचा अप्रोच काय आहे सॉल्व्ह करण्याचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर 1 ते 30 असे नंबर टाका आणि किती बरोबर येतात हे देखील तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आता मी सरळ आयोगाचाच प्रश्न पेपर घेतला आहे कारण की तुम्हाला एक पॅटर्न सुद्धा कळून जाते की आयोग कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारत आहे, त्या प्रकारे तुम्ही स्टडीला लागू शकता. होपसो सर्वांचा स्टडी झालेलाच आहे कारण आता हा जो टायमिंग आहे हा फक्त आणि फक्त रिव्हिजनचा आहे आणि तुमचा पेपर सॉल्व्हिंगचा आहे. तसंच अकॅडमी मध्ये काही बॅचेस लॉन्च करण्यात येत आहे आणि त्याची माफक स्वरूपाची फीज आपण तुम्हाला देत आहे एक दिवाळी ऑफर म्हणून. आपण नेहमीच आहे तुमच्यासोबत सेलिब्रेशन करत असतो, तर ऑनलाईनचं सेलिब्रेशन आपलं असंच राहते की आपण जे आहे कोर्स मध्ये डिस्काउंट देतो. तर जर तुम्ही पाहिलं टीईटी बॅच जे आहे 2024 म्हणजे तुम्ही आता जरी ऍडमिशन घेतली तरी तुम्हाला 1 वर्षापर्यंत व्हॅलिडेट डेट आहे. आता तुम्ही म्हणणार की हा तर 10 तारखेला पेपर आहे, पण अदा कदाचित एखाद्या मार्क्सने तुमचं राहून गेला असेल किंवा तुमचं काही कारणास्तव पेपर मध्ये काही त्रुटी आली तर त्यानंतर सुद्धा तुम्हाला हा कंटिन्यू करता येणाऱ्या 1 वर्षाची बॅच आहे. ओके. अंगणवाडी परिवेक्षिका बॅच असेल ते सुद्धा तुम्हाला 2500 रुपयामध्ये 1 वर्षासाठी आहे. स्वच्छता निरीक्षक बॅच असेल ते सुद्धा 1 वर्षासाठी आहे. एएनएम जीएनएम बॅच सुद्धा 1 वर्षासाठी देत आहे. सीटीईटी बॅच आहे, आता याचा पेपर जे आहे 15 डिसेंबरला आहे, पण तरी सुद्धा आपण 1 वर्षाची व्हॅलिडिटी देत आहे. रेल्वे भरतीची सुद्धा 1 वर्षाची व्हॅलिडिटी डेट आहे. नंतर मुंबई मनपा बॅच असेल, अन्न व प्रशासन बॅच असेल, टेट बॅच असेल, बाकी सुद्धा अन्य बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही आपली मूळ फी पहिले पाहू शकता आणि नंतर आपण कितपत डिस्काउंट दिला आहे ते तुम्हाला हे रेट मध्ये जे दिलेले आहे ते तुमची आता फी आहे आणि ही दिवाळी ऑफर तुम्हाला देण्यात येत आहे. 50% डिस्काउंट करत आहे आणि व्हॅलिडेट डेट सुद्धा तुम्ही बघू शकता. इथे जर बघितलं तर तुम्हाला 1 वर्षाचा कालावधी आहे, नंतर 6 महिने आणि परत 1 वर्षाचा कालावधी. फक्त 6 महिने जे आहे मुंबई मनपा बॅच साठी दिलेला आहे आणि त्याची फी सुद्धा 301 रुपये. बिलकुल काहीच नाही, त्याच्यापेक्षा जास्त आपण जिओचं रिचार्ज मारत असतो. सो त्याप्रमाणे तुम्हाला जर हवी असेल किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणालाही हवी असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता. ओके. तर आपण आपल्या क्वेश्चन्स कडे जाऊया. क्वेश्चन काय म्हणतो, बालमानसशास्त्राचे क्वेश्चन्स घेत आहे. 1 ते 30 क्वेश्चन्स असतात, पण जे क्वेश्चन पॅटर्न मध्ये आहे 61 पासून आपल्याला दिलेला असतो. 61 ते 90 हा पेपर विचारण्याचा संकेत असतो, त्यामुळे आपण याच प्रमाणे घेणार आहे. खालील दिलेल्या विधानामध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे? अयोग्य विधान आपल्याला विचारलंय. तर पहिलं जर पाहिलं, अध्ययन ही एक वर्तन प्रक्रिया असून ती उद्दिष्टप्रद जाणारी असते. तर हे बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विचारलं आहे म्हणजे चुकीचं शोधायचं आहे. उद्दिष्ट प्राप्तीसाठी हालचालीची आवर्तने अनावश्यक ठरतात. ओके, त्यांनी काय सांगितलेलं आहे, जे उद्दिष्ट प्राप्तीसाठी हालचालीचे जे आवर्तने आहे ते अनावश्यक ठरतात. तर हे आपल्याला अनावश्यक नाही तर आवश्यक पाहिजे होतं, हे चुकीचं दिलेलं आहे. म्हणून आपल्या याचं जे योग्य उत्तर झालं ऑप्शन क्रमांक 1 झाला. आपण जे योग्य होतं ते टिक करत चाललो होतो, पण आपल्याला जर दुसऱ्याच याच्यामध्ये जर उत्तर मिळालं तर पुढचे वाचण्याची गरज नाही, तरी सुद्धा आपण पुढचं बघून घेऊ की काय आहे. पुढचं जर पाहिलं, अध्ययनासाठी प्रेरणा म्हणून पारितोषिक महत्वाचे असतात. तर बरोबर आहे. आपण अध्ययनासाठी जर पारितोषिक दिलं, मुलांना सांगितलं बक्षिसाबद्दल, तर ते अजून अभ्यास करायला सुरुवात करतात. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. उद्दिष्ट प्राप्तीच्या दृष्टीने धडपड करावी लागते. तर हे देखील बरोबर आहे. उद्दिष्ट जर आपल्याला ध्येय गाठायचं असेल तर त्या मार्गाने आपल्याला धडपड करावीच लागते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आपल्याला अयोग्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलं होतं. नेक्स्ट, सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापनाच्या खालील मर्यादापैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे? आता तुम्हाला पहिलं पाहिजे माहित की सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढचं विधान वाचावं लागते. आता पहिलं पाहिलं तर अनुदानाचा अभाव आहे. दुसरं दिलंय पालकाची उदासीनता. तिसरं दिलेलं आहे समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर आणि चौथं दिलेलं आहे शैक्षणिक साधनाची कमतरता. आता एखाद्या वेळी तुम्हाला जर नाही पण कळलं तरी तुम्हाला पाहिजे सातत्य सर्वंकष मूल्यमापनाचा काय आहे. आता सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापन म्हणजे एखादा विद्यार्थी घेतला आपण, आता त्याचा जर आपल्याला विकास करायचा आहे, सर्वंकष जर मुलाबाबत जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अनुधावनाचा अभाव येईल,
पालकांची उदासीनता, त्यांच्या घरी माहित नाही, पालकांना माहित नाही, त्यामुळे येऊ शकते. आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे, समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर. आता मुलांचा आपण विकासाबद्दल किंवा त्यांच्या मूल्यमापनाबद्दल बोलत आहे, तर सामाजिक केवळ गुणात्मक विकास यावर काही गरज नाही भर देण्याची. तर ह्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जाणार आहे. शैक्षणिक साधनाची कमतरता, हो, शैक्षणिक साधनाची कमतरता जर असेल तर ते त्याच्यामध्ये अभाव असू शकतो. ओके. नेक्स्ट, सहसंबंध गुणक संख्या व त्याचा लावलेला अर्थ यांच्या तुम्हाला जोड्याचा क्रम लावायचा आहे. आता इथून तुम्हाला सहसंबंध गुणक दिले आहे आणि या साईडला तुम्हाला जे आहे त्याचा अर्थ दिलेला आहे. पण इथे बघताना तुम्हाला या ऑप्शन्स मध्ये पाहिलं तर तुम्ही थोडं गोंधळून जाणार. पण अशा वेळी काय करायचं आहे की ह्याच्याच योग्य त्या जोड्या लावायच्या आणि नंतर त्या साईडला पाहायचंय. आता समजा प्लस 0.20 किंवा कमी असेल तर त्याचा सहसंबंध कशासोबत येईल? सहसंबंध दुर्लक्षणीय योग्य, म्हणजे पहिल्याचं क आलं पाहिजे. पहिल्याचं क तुम्हाला जिथे दिसेल ते त्याचं योग्य उत्तर जाणार आहे. तर पहिल्याचं क ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसतंय. दुसऱ्याचं जर पाहिलं तर तुम्हाला 0.20 ते 0.40 याचा सहसंबंध अल्प येईल. ओके, याप्रमाणे दोनचं एक तरी जोडी तुम्हाला माहित असली तर पूर्ण तुमच्या जोड्या सुटतात. नंतर जर पाहिलं 40 ते 70 जर पाहिलं सहसंबंध मध्यम येईल आणि नंतर पाहिलं 0.70 ते प्लस 1.1 तर ते काय उच्चतम येईल. ओके, तर ह्याला ट्रिक काय सांगितली होती मी, एकदा मागे पेपर घेतला होता तर याच्यामध्ये हेच सांगितलं होतं. सर्वात मोठं जे आहे इथे 1.0 दिसतंय. 1.0 दिसल्यानंतर सर्वात मोठा यातला जो शब्द येईल तो ह्यालाच लागणार आहे. म्हणजे अल्प, उच्चतम आणि मध्यम मध्ये तुम्ही जर असं जरी बघितलं तरी तुम्हाला उच्चतम हे सर्वात मोठं दिसतंय. म्हणजे तुम्हाला जे चौथा पर्याय त्याचं ब पाहिजे आणि चौथा पर्यायामध्ये ब फक्त आणि फक्त ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिला आहे. म्हणजे ह्या 4 पैकी तुम्हाला एक जरी जोडी माहित असेल तर तुमचं उत्तर सुटत होतं. ओके, तर हा क्रम तुम्ही लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला सांगेल ह्या ट्रिकने सुद्धा जाऊ शकता. नेक्स्ट, स्किनरच्या प्रबलीकरण या उपपत्तीवर आधारित पद्धती ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान पायऱ्यामध्ये विभाजन केले जाते व अध्यापन केले जाते, अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती आहे? तर तुम्हाला जे आहे स्किनरच्या प्रबलीकरण उपपत्तीच्या माध्यमातून जे आहे असं दिलेलं आहे की त्याचे विभाजन करून पृथक्करण केले जाते, म्हणजे सांगितलं जाते. तर ती कोणती पद्धत आहे? समवाय पद्धती आहे, समालोचन पद्धती आहे, क्रमन्वित पद्धती आहे, क्रमन्वित अध्यापन पद्धती आहे की चित्रवाणी पद्धती आहे. ओके, तर याचे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 3 आहे, क्रमान्वित अध्यापन पद्धती. कारण त्याचे आहे भाग शिकवायचा असेल तर त्याचे लहान भागामध्ये छोट्या छोट्या भागामध्ये तुकडे करून जे आहे ते नंतर पृथक्करण केले जाते. आता समवाय पद्धत तुम्हाला माहित पाहिजे. एखादा विषय दुसऱ्या विषयाला जेव्हा आपण सांगड घालतो आणि पहिला मूळ जो विषय आहे तो व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा समवाय पद्धती, एखाद्या वेळेस तुम्हाला उदाहरण आलं पुढच्या वेळी तर लक्षात असू द्या. नंतर समालोचन पद्धतीमध्ये विश्लेषण करून भाग तुम्हाला शिकवले जातात आणि नंतर चित्रवाणी पद्धतीमध्ये तुम्हाला चित्र दाखवून शिकवले जातात. तर ह्याचे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 3 आहे, 3. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वर्ग खोल्या नसून विषयांच्या खोल्या असतात? त्या खोलीत आवश्यक ती पाठ्यपुस्तके, अवांतर वाचनीय पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मासिके, विषयाला आवश्यक नकाशे, चित्र असतात. याबरोबरच विषय तज्ञ हजर असतो. या अध्यापन कार्य चालते. ठीक आहे, व अध्यापन कार्य चालते. तर हे कुठल्या पद्धती आहे? म्हणजे हे उदाहरण 2 ते 3 वेळा रिपीट झालेलं आहे. सो याचं उत्तर तुम्ही योग्य लक्षात ठेवा. डाल्टन पद्धत आहे आणि हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे, आता समोर आहे प्रोजेक्ट पद्धत. आता प्रोजेक्ट केव्हा दिला जातो? तुम्हाला माहिती आहे आपण सुद्धा शालेय जीवनात भरपूर असे प्रोजेक्ट केले आहे, प्रकल्प केले. आपल्याला एखादा विषय दिला जातो, विषय मध्ये सुद्धा जास्त करून समस्या दिली जाते आणि ते समस्या आपण सोडवत बसतो त्या प्रोजेक्ट मध्ये. ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला दिलेले जाते. गॅरी योजना ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन्स आहे. नंतर मूल उद्योग शिक्षण पद्धत याच्यामध्ये जे आहे गांधीजींनी सांगितलेलं त्याप्रमाणे असतात. तर हे जे आहे तुम्हाला ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर ठेवायचं आहे.
आता हा जो क्वेश्चन आहे हा आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ओके, तुम्ही बघू शकता, कारण मी डिरेक्टली जे आयोगाचा पेपर उचलला असल्यामुळे मी सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण माझ्या मते याच्यामध्ये जे उत्तर होतं मॉन्टेसरी होतं, पण काय आयोगाने यामध्ये चूक काढली आहे आणि जे काही कोणाचं चुकलं असेल त्यांना पूर्ण मार्क तर गेले आहे, पण असं आपल्या सोबत होईल असं काही नाही. सो हा क्वेश्चन कॅन्सल आहे. ओके, नेक्स्ट बघा, विद्यार्थ्याचे अध्ययन चांगले व्हायचे असेल तर शिक्षकाने पाठ्यवस्तूवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे असे मत खालीलपैकी आपल्याला प्रतिमानात मांडले आहे. तर आपल्या प्रतिमानात कोणी मांडलेले आहे? एखादा विषय जर शिकवायचा असेल तर विषय शिक्षकाला त्यामध्ये प्रभुत्व मिळवलेलं पाहिजे. तर ते जे आहे टर्नर व पत्तू हे आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 आहे. पण आता हे बाकीचे जे सुद्धा आपल्याला आलेले आहेत ना त्याचं सुद्धा आपण बघून घेऊ, जेणेकरून पुढे जर प्रश्न आला तुम्हाला की टाबा यांनी काय केलं आहे, गेसलर यांनी काय केलंय किंवा शेफल यांनी काय केलेलं असेल तर ते तुम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून सांगता आलं पाहिजे. तर पहा, व्यक्तिगत विकास प्रतिमानामध्ये तुम्हाला जे आहे अनिर्देशित अध्यापन प्रतिमान जर विचारलं तर कार्ल जॉर्ज हे आहेत. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, कोणत्या टॉपिक्स वर बोललेलं आहे, तर आत्मजागृती असेल, स्वायत्ततेतून व्यक्ती विकास असेल, ह्या गोष्टींवर भर दिला आहे. नंतर दुसरा पॉइंट जर पाहिलं, जाणीव जागृती प्रतिमान जर पाहिलं तर पर्ल व शूज हे आहेत. त्यांनी कोणत्या विषयावर बोललेलं आहे, आत्मबोध व पर्यावरणाचे समायोजन हे सांगितलं आहे. नंतर जर पाहिलं संयुक्त व असंयुक्तता प्रतिमान आहे, ते विल्यम गार्डन यांनी सांगितलेलं आहे आणि यांनी सर्जनशीलतेवर भर दिला आहे. नंतर आहे संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान आहे, ते हंट यांनी सांगितलंय. डेव्हिड हंट हे नाव लक्षात असू द्या तुमच्या, कारण ह्याच्यावर क्वेश्चन पाहायला मिळालाय पेपर 1 मध्ये. व्यक्तिगत विकास व लवचिकता ह्यावर भर दिली आहे. तसंच वर्गसभा प्रतिमान जर विचारलं तर विल्यम गेसलर आहे, आता जे आपल्या मागच्या प्रश्नामध्ये आहे ह्यांचं नाव मेन्शन केलेलं होतं, विल्यम गेसलर. तर यांनी कोणता टॉपिक सांगितलेला आहे, वर्गसभा प्रतिमान. ओके, कोणतं कोणाचं प्रतिमान आहे हे तुमच्या लक्षात असू द्या. त्यांनी समूहाचा गट म्हणून व्यक्तीमध्ये जबाबदारी व कर्तव्याची जाणीव ह्या गोष्टी सांगितल्या आहे. नंतर दिलेला आहे विल्डा टाबा यांनी विचार प्रतिमान हे मांडलेलं आहे. तर बघा आपल्या याच्यामध्ये जे ऑप्शन आहे हे सांगितलेलं आहे. पहिलं टाबा यांनी विचार प्रतिमान, विल्यम गेसलरचं सुद्धा सांगितलं आहे मी. तर ह्याप्रमाणे तुमच्या लक्षात असू द्या बाकी सुद्धा ऑप्शन्स. ओके, किंवा लिहून घेऊ शकता. नेक्स्ट, जेव्हा विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्याचा विकास करून त्याचे भावजीवन अधिक समृद्ध केले जाते व त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग केला जातो? तर ते कोणतं प्रतिमान आहे? ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान आहे, वर्तन परिवर्तन प्रतिमान आहे, व्यक्तिगत विकास प्रतिमान आहे किंवा सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान आहे. आत्ताच तुम्ही बघू शकता 2 सेकंद पूर्वीच मी प्रतिमानावर क्वेश्चन घेतला आहे, पण त्यांचे तुम्हाला ते ऑथर बद्दल विचारलं होतं. पण आता विचारलेलं आहे एक दिलेली आहे घटना, पण त्याच्याबद्दल विचारलेलं आहे की हे कोणतं प्रतिमान असेल. आता जेव्हा विद्यार्थी वैशिष्ट्याचा विकास होतो, म्हणजे आता विद्यार्थ्याचा एका विकास व्हायचा असेल तर ते व्यक्तिगतच येईल ना. ओके, ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे व्यक्तिगत विकास प्रतिमान. ओके, तर आपण हे सुद्धा पाहून घेऊ. तुम्हाला अध्यापन प्रतिमानाचे वर्गीकरण लक्षात असू द्या, 4च वर्गीकरण दिलेले आहे. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान असेल, व्यक्तिगत विकास प्रतिमान असेल, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान असेल किंवा वर्तन परिवर्तन प्रतिमाने असतील. तर हे 4 प्रतिमाने तुमच्या लक्षात असू द्या. 4चा ह्याच प्रकारे क्रम लक्षात असू द्या. मी तुम्हाला इंग्लिश मध्ये सुद्धा त्याचे नेम मेन्शन करून दिले आहे. अध्यापन प्रतिमानाचे वर्गीकरण 4 वर्गामध्ये केलेले आहे. तर हे ते 4 पॉइंट आहे. ओके, आपल्याला विचारलं काय होतं बघा, विद्यार्थ्याचा व्यक्तिविशेष वैशिष्ट्यांचा आणि सुप्त शक्तींचा शोध घेऊन व्यक्तींचे जडणघडण करणे हे या प्रतिमानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तर उद्दिष्टावरच तो प्रश्न गेलेला होता. सो त्यामुळे आहे याचं व्यक्तिगत विकास प्रतिमान. तर हे याचं योग्य उत्तर जाणार आहे. ओके, तर सांगितल्याप्रमाणे त्याचं उत्तर व्यक्तिगत विकास प्रतिमान आहे. नेक्स्ट, अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये? आता अंध विद्यार्थी आहे म्हणजे ते विशेष बालक आहे,
तर कोणती गोष्ट शिक्षकाने वापरू नये याच्यावर प्रश्न आहे. अधिकाची चेतना म्हणजे आपण त्यांना अधिक गोष्टीने किंवा अधिक वेगवेगळ्या पद्धतीने शिकवायला पाहिजे, कारण ते एक विशेष बालक असल्यामुळे. एकात्मक अनुदेशन म्हणजे आपण त्यांना डिरेक्शन दिली पाहिजे, नेहमी नेहमी मार्गदर्शन केलं पाहिजे. अमूर्तार्थ आणि स्वयंकृतीत म्हणजे आता चौथं जर पाहिलं तर स्वयंकृतीतून आपण त्यांना अध्यापन दिलं पाहिजे, हे देखील बरोबर आहे. तर अमूर्तार्थ यांनी काय सांगितलेलं आहे, पहिले अमूर्तार्थ या संकल्पनेतून द्या, शिक्षण तर नाही. पहिले आपल्याला त्यांना मूर्त संकल्पना शिकवावी लागेल आणि नंतर आपण त्यांना अमूर्त संकल्पना शिकवू शकतो. डायरेक्ट अमूर्तार्थ संकल्पना आपण त्यांना सांगू शकत नाही, कारण ते एक विशेष बालक आहे म्हणून. ओके, तर ह्याचे योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक 3 जाणार आहे. नेक्स्ट, अध्ययनार्थ मागासलेलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही. ठीक आहे, अध्ययनार्थामध्ये मागासलेलेपणा येण्याचे कोणते शालेय कारण नाहीये हे सांगितलेले आहे, म्हणजे शाळेचं ते कारण नसलं पाहिजे. ठीक आहे, तर कोणते कारण येऊ शकतात हे सुद्धा आपल्याला माहित असलं तरी सुद्धा हा क्वेश्चन सुटत होता. पहिलं तर शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असणे. तर बघा, जर शालेय व्यवस्थापनामध्ये जर दोषपूर्ण असेल तर ही आपल्याला कमतरता जाणवू शकते. तर हे याचं योग्य आहे, म्हणजे वाक्य योग्य आहे, पण आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर नाही, कारण शालेय कारण नाही पाहिजे. हे जे आहे हे शालेय कारण आहे, हे बरोबर आहे, पण आपल्याला विचारलं आहे की दोषपूर्ण असलं पाहिजे पण शालेय कारण नको. तर हे जे आहे हे शालेय कारण आहे, बरोबर आहे, पण आपल्याला काढायचं होतं की ते शालेय कारण नसलं पाहिजे. शैक्षणिक साहित्यांचा अभाव. ठीक आहे, शैक्षणिक साहित्य जर शाळेमध्ये नसेल तर अध्ययन व्यवस्थित होणार नाही, हे सुद्धा कारण आहे, पण शालेय कारण आपल्याला नाहीये ते शोधायचंय. पालक अशिक्षित असणे. आता पालक शिक्षित असो अशिक्षित असो यासोबत काहीही घेणं देणं नाहीये, कारण तो पालक वर्ग आहे. शाळेच्या रिलेटेड आपल्याला विचारलं होतं, म्हणजे स्टाफ असेल, नॉन टीचिंग असेल, टीचिंग एड्स असतील, विद्यार्थी असतील, शिक्षक असेल, या रिलेट जर असतं तर आपण त्यांचं उत्तर जे आहे शाळेमध्ये काढलं असतं, पण पालक अशिक्षित असणे हे काही याचं उत्तर नाहीये. तर ह्या आपल्या प्रश्नाचं जर योग्य उत्तर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 3 जाणार आहे. परिवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसते, हे देखील आहे की ते कारण येऊ शकते. ठीक आहे, तर ह्याप्रमाणे जर पाहिलं तर हे 3 कारण आहे. अध्ययनार्थात मागासलेलेपणा येण्याची कारणे ही जे आहे ही आहे, पण शालेय कारण जे नाहीये ते एकच आहे, पालक अशिक्षित असणे. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. नेक्स्ट, आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खालील दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे. आता आत्मनिरीक्षण जर पाहिलं असेल तर तुम्ही आपल्याला सेल्फ ऑब्झर्वेशन करायचं असते, तर ते बघा, स्वतःमधील दोष निवारण करता येतात, बरोबर आहे. आता जर आपण आत्मनिरीक्षण केलं तर आपल्याला स्वतःमधील दोष दिसतील. नेक्स्ट, या पद्धतीत जनक, उंट व टीचनेर आहेत, हे तुम्हाला फॅक्च्युअल डेटा आहे, हा लक्षात ठेवा. ठीक आहे, जेव्हा टॉपिक शिकवले आहे तर टॉपिक मध्ये सांगितलेलं आहे. काढलेले निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येत नाही. ठीक आहे, जर आता एखाद्या व्यक्तीने काढलेले निष्कर्ष आहे तर ते पुन्हा पडताळून पाहता येत नाही, तर हे देखील बरोबर आहे, कारण आपण फक्त सेल्फ करणार आहे ना याच्यामध्ये आत्मनिरीक्षण. नंतर ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. तर हे काय सांगितलेलं आहे, व्यक्तिनिष्ठ नसून ही व्यक्तिनिष्ठ पद्धत आहे, कारण आपण जेव्हा आत्मनिरीक्षण, आपण जेव्हा स्वतःचं निरीक्षण आपण स्वतः करू आत्मनिरीक्षण, तर ते व्यक्तिनिष्ठ पद्धत आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे, ही पद्धत व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. तर असं नाहीये, ही व्यक्तिनिष्ठ पद्धत आहे. हे जे आहे हे याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. ओके, ऑप्शन क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे, व्यक्तिनिष्ठ पद्धत ही आहे. ठीक आहे, ओके. अजून काही कोणाचं जर तुम्हाला जर लिहायचे असतील तर तुम्ही पॉइंट सुद्धा लिहू शकता. तर ही पद्धत तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, व्यक्तिनिष्ठ किंवा व्यक्ती सापेक्ष. इथे तुम्हाला जे आहे वेगवेगळे शब्द दिलेले असतात, मागच्या पेपर मध्ये व्यक्ती सापेक्ष आलेला आहे, सो ते सुद्धा तुम्हाला लक्षात असू द्या. तेव्हा आत्मनिष्ठ असले तरी तुम्हाला योग्य उत्तर ते द्यावे लागेल. जे आहे आपल्याला विचारलेले योग्य विधान विचारलं होतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर जाणार आहे. नेक्स्ट,
खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांचा योग्य तुम्हाला गट तो आहे तो ओळखायचा आहे. कोणता गट असेल व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा? तर व्यक्तिमत्वावर पहिला सर्वात परिणाम करणारा घटक जो असतो सर्वात पहिले तो असेल कुटुंब. पहिले कुटुंब आला पाहिजे. तर पहिले जो आहे आपल्याला क्रम लावायचा होता. पहिले जे आहे कुटुंब ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसतंय. नंतर येतील शेजारी, नंतर येईल संस्कृती, पण पहिले कुटुंब आला पाहिजे आणि पहिले कुटुंब येणारा जे आहे ऑप्शन क्रमांक 1च आहे. जे आहे ऑप्शन क्रमांक 1च दिलेला आहे, जो की ऑप्शन क्रमांक 3 आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान फ्रेडरच्या आंतरक्रिया विश्लेषणाचा फायदा नाही? तर हे मानसशास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे. प्रत्यक्ष वर्गात न जाता निष्कर्ष काढता येतात. फायदा नाही म्हटलेलं आहे, हे असं होणार नाही. वर्गातील सामाजिक वातावरण अभ्यासता येते. तर वर्गात जर गेलं नाही तर कसं सामाजिक अभ्यास आपण ओळखू शकतो. तिसरं दिलंय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निरुपयोगी आहे. तर हे तंत्र जे आहे निरुपयोगी सांगितलेलं आहे, तर नाही, हे याचं योग्य उत्तर येईल. तंत्र जे आहे कुठलंही निरुपयोगी नसते. शिक्षकाला त्याचा फक्त व्यवस्थितपणे वापर करता आला पाहिजे. याचं जर उत्तर आपल्याला 3 मिळालं आहे तर पुढे आपल्याला वाचण्याची गरज नसते. ओके, नेक्स्ट. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रातील आलेल्या अपयशाची भरपाई करतो. या उदाहरणातून खालीलपैकी कोणते संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो? तर जर तुम्ही पाहिलं तर याचा समर्थन असेल, प्रतिपूरण असेल, प्रक्षेपण असेल किंवा व्यवस्थापन असेल. तर याचं योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 2 जाणार आहे, प्रतिपूरण. म्हणजे बघा, आता त्याला अभ्यासामध्ये थोडी गोडी नसेल पण खेळा क्षेत्रामध्ये तो मार्क मिळवून त्याची भरपाई याच्या मार्क मध्ये तो घेऊ शकतो. आणि हे आपल्याला सुद्धा शालेय जीवनात माहिती होत्या गोष्टी, आपण त्या खेळ खेळायचो तेव्हा. तर बघा, प्रतिपूरण आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे एक आणखी उदाहरण दे. एखादा विद्यार्थी खूप खेळामध्ये मग्न आहे, खूप चांगलं क्रिकेट वगैरे खेळू शकतो, किंवा त्याला माहिती की आपण खूप सारे कॉम्पिटिशन असतात तर कॉम्पिटिशन मध्ये पुढे जाऊ शकतो लेवल मध्ये. तर त्याने तयारी केली आणि एखाद्या कारणास्तव ऍक्सिडेंट वगैरे झाला, पण मग काय करणार? आता खेळ तर काही तो क्रिकेट खेळू शकणार नाही, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी करून एखादा त्याने जॉब मिळवला आणि आपलं जे आहे इन्कम सोर्स काहीतरी असू द्या, अशा गोष्टींनी तो पुढे गेला तर ते सुद्धा प्रतिपूरण मध्ये येईल. ओके, हे सुद्धा उदाहरण तुम्ही लक्षात असू द्या. आपल्याला उदाहरणं बदलून दिल्या जातील असं ऍज इट इज क्वेश्चन नाही, पण तुम्हाला हे ऑप्शन सेम राहतील. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टडी करायचं असतं. कोणत्याही विषयाचा, अनुभवाचा, परिस्थितीचा व प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल अंतर्दृष्टी ही येत नाही. या संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार घडते? तर ही कोणती संक्रमण उपपत्ती आहे? तर समान घटक उपपत्ती आहे, सामान्यीकरण उपपत्ती आहे, आदर्शवादी उपपत्ती आहे की पूर्ण कारणवादी उपपत्ती आहे? तर ह्याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 4 राहील. ओके, हे ऍज इट इज उचललेलं आहे, ते तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर किशोरवयीन मुले तुम्हाला माहित पाहिजे की ते कोणत्या प्रकारचे आहेत आणि नंतर मग तुम्हाला जे ऑप्शन 1 चूज करायचं आहे. ओके, चला. तर तुम्ही बघितले याचं योग्य उत्तर. तर बघा, या मुलांचे सामाजिक प्रवृत्ती उंच स्वरूपाची असते. तर आपल्याला योग्य विचारलेलं आहे. एकदम आता उंच स्वरूपाचे आपण म्हणू नाही शकत कारण ते किशोरवयीन मुले आहेत. ओके, नेक्स्ट, यांचे नैतिक वर्तन संघप्रियतेवर अधिनिष्ठित नसते. तर नाही, इथे पाहिजे होतं असते, हे सुद्धा चुकीचं आहे, असते पाहिजे होतं. ठीक आहे. टोळीच्या हितासाठी आई वडिलांना फसवू शकतात. तर हो, कारण की किशोरवयीन मुलांना टोळीचं वय सुद्धा म्हटलं जातं. तर ते जे आहे आपल्या मित्र संघासाठी किंवा मित्र परिवारासाठी काहीही गोष्टी करू शकतात. सो हे जे आहे याचं उत्तर योग्य आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. बघा,
समवयस्काबद्दल त्यांना आकर्षण वाटत नाही, तर त्यांच्या वयाबद्दल जे त्यांच्या वयामधले मुलं किंवा मुली असतील त्यांच्याबद्दल त्यांना आकर्षण वाटत नाही असं म्हटलं आहे, तर नाही, हे चुकीचं आहे. हे सुद्धा जे आहे बरोबर येऊ शकलं असतं तर आहे असतं. तर याचं योग्य उत्तर जे ऑप्शन क्रमांक 3 आहे, कारण या किशोरवयीन अवस्थेतील मुलांना स्टोडीचं वय म्हटलं जाते. नेक्स्ट हा क्वेश्चन देखील आयोगाने जो आहे रद्द केला आहे. सो पॅटर्न नुसार तुम्हाला घेऊन दाखवला आहे, चुकीचा आहे. नेक्स्ट बघा, खालील दिलेल्या जीन पियाजे यांच्या व्यक्तीच्या बौद्धिक विकासाचे टप्पे दिलेले आहेत, त्यातील घटक त्यांच्या जोड्या तुम्हाला योग्य क्रमाने लावायचा आहे. तर त्याचा योग्य क्रम जर पाहिलं, शब्दपूरण अवस्था असेल, क्रियापूरण प्रतिनिधित्वाचा काळ असेल, मूर्त क्रियाकाळ असेल किंवा बौद्धिक विकासाच्या अवस्था असतील, तर तुम्हाला याचा योग्य तो क्रम लावायचा आहे. बघा, शब्दपूर्व अवस्था जर पाहिली तर तुम्हाला मूळ चेतकाचे वर्गीकरण करायला शिकवते. ठीक आहे, हे पाहिजे. नंतर क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ जर म्हटलं तर काही प्रमाणात संबोध निर्मिती होते. संबोध म्हणजे संकल्पना निर्मिती होते, संकल्पना सांगता येते. नंतर आहे मूर्त क्रियाकाळ जर पाहिलं तर जर तुम्ही 3चं जर बघितलं तर नैसर्गिक घटकांवरून निष्कर्ष काढू शकतो. आणि 4थं जर पाहिलं तर बौद्धिक विकासाची अवस्था, बौद्धिक विकासाचे म्हणजे बुद्धीच्या रिलेटेड पाहिजे तर वैचारिक समस्या सोडवते. तुम्हाला जर 4थ्याचं अ जरी माहित असतं, 4थ्याचं अ जर बघितलं तर तुम्हाला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. बघा, ह्यावरून सुद्धा सुटलं असतं. कदाचित आपण यामध्ये बघा हे सगळं वाचलेलं असते पण कन्फ्युज होतो, पण एक जरी घटक माहित असला तर आपण योग्य तो क्रम लावू शकतो. तर पहिल्याचं जर पाहिलं क दिलेलं आहे, दुसऱ्याचं पाहिलं तर ब आहे, ठीक आहे, तिसऱ्याचं जर पाहिलं तर ड आहे. ओके, ह्याप्रमाणे. नेक्स्ट, व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा असतो. याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन करते? तर समर्थन करणारा आपल्याला एक विधान शोधायचं आहे की ते कोणतं विधान आहे. ठीक आहे, तर बघा, बालकाचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक आणि शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलं, समर्थन करणारं विधान पाहिजे. तर बालकांचे व्यक्तिमत्वाचे जे आहे, बालकाचे व्यक्तिमत्व पालक शिक्षक हे करू शकतात. ठीक आहे, ह्या गोष्टी करू शकतात, कुटुंब शेजार ह्या गोष्टी, पण पूर्णपणे विकसित करू शकतात हे चुकीचं दिलंय. हा जो शब्द आहे पूर्णपणे, ह्या चुकीचा आहे, त्यामुळे आपण नेक्स्ट ऑप्शन वाचणार. अनुवंशीने प्राप्त होणारी गोष्टींचा व्यक्ती विकासात वाटा नसतो. तर पहा, इथे काय सांगितलेलं नसतो, तर अशा गोष्टी नाहीये, असतो. तर तिसरं पहा, जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा घटक असतो. तर हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. तरी 4थं वाचू, व्यक्ती विकासातील बुद्धिमत्ता हा घटक अनुवंशेवर अवलंबून नसतो. तर नाही, हा असतो पाहिजे होता, हे सुद्धा चुकीचं आहे. आपल्याला समर्थन करणारं विधान आपल्याला ओळखायचं होतं, ऑप्शन क्रमांक 3 आहे. तर कुठे कुठे चूक झाली आहे मी ते तुम्हाला हायलाइट करून दिलं आहे. नेक्स्ट, अल्फ्रेड बिने यांच्या मते समस्या सोडविताना बुद्धी आपल्याला खालीलपैकी कोणत्या दृष्टीने मदत करत नाही? तर आपलीच बुद्धी आहे आपल्याला मदत करत नाही. अल्फ्रेड बिने हे एक मानसशास्त्रज्ञ आहे. तर तुम्हाला योग्य ते उत्तर सांगायचंय. समस्या सोडविताना क्रियाशील राहून समायोजन साधने, ठीक आहे, हे आहे. आपल्याला करत नाही ही गोष्ट शोधायची. स्वतःच्या कृतीचे चिकित्सा करणे व जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकांची दुरुस्ती करणे हे देखील आपण करत असतो. नंतर आहे तुटक भाग एकत्रित करून संयोजन करणे, ह्याचं उत्तर जे आहे हे आहे. तुटक भाग एकत्रित करून आपण त्याचं संयोजन करणे हे जे आहे, हा भाग जे आपली बुद्धी आपल्याला जे आहे यामध्ये मदत करत नाही, अल्फ्रेड बिने यांचं मते. ठीक आहे, समस्या सोडविताना हेतूने विशिष्ट मार्गाची निवड करणे हे देखील जे आहे करते, पण आपल्याला नाही विचारलं होतं, मदत करत नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर जाईल. नेक्स्ट, बुद्धिमापनासाठी दृक प्रतिमानांची स्पष्टता तपासण्याची पद्धत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने शोधून काढली आहे?
तर याचा फॅक्च्युअल डाटा आहे, तर गाल्टन हे लक्षात ना असू द्या. दिलीप सिंग या भारतीय मानसशास्त्राने भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता मानून त्याविषयी खालील काही मते मांडली आहेत. त्यापैकी कोणते मत असत्य आहे? आपल्याला असत्य मत जे आहे त्यांचं आपल्याला ओळखायचं आहे की कोणतं मत जे आहे असत्य आहे. तर पहा, भावनिक बुद्धिमत्ता ही एक भावनिक बुद्धिमत्ता एक क्षमता आहे, तर हे बरोबर आहे. त्याद्वारे स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे नियमन करता येतात, हे देखील बरोबर आहे. आता हे ह्या मानसशास्त्राने जरी सांगितलं असेल तरी आपल्याला सुद्धा वाचता वाचता काही गोष्टी समजतातच. ठीक आहे, काही न वाचता टिक केल्यापेक्षा वाचून केलेलं टिक बरोबर आहे. ठीक आहे, तर भावनातील फरक देखील आपल्याला ओळखता येतो, समजतात ना आपल्याला भावना. भावनांचे प्रकटीकरण कोणत्या मार्गाने करावे याचे मार्गदर्शन तज्ञांकडून घ्यावे. तर नेहमी आपण मार्गदर्शन तज्ञांकडून घेतो, आपल्याला हे बरोबर वाटत असते. पण भावनाचे प्रकटीकरण आपण जर स्वतःची भावना व्यक्त करत आहे तर आपण तज्ञ व्यक्तीकडे जाऊ का? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही टीईटी पास झाले, तर तुम्ही पास झाल्यानंतर लगेच आपल्या मित्रमंडळांना कॉल करता आणि तेव्हा आपण म्हणतो का की नाही, मला पहिले या तज्ञ व्यक्तीकडे जाऊ दे आणि मी कसं कोणाला फोन करू, आपण असं विचारतो का? नाही, तर ही गोष्टी आपण करतच नाही. तर याचं योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 4 जाणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण गुणवैशिष्ट्यांचे प्रमाणात फरक दर्शविते? तर फरक दर्शवते गुणवैशिष्ट्यांच्या प्रमाणात. तर 3 समजा यामधले एका गटामध्ये येतात आणि एक जे आहे त्यातला वेगळा असू शकते. तर आता सचिनला आकडेमोड करण्यात गोडी आहे. ठीक आहे, तर जो आहे गणितीय क्रिया तो करत असेल तर गोडी आहे, म्हणजे इथे आवडच्या बद्दल बोललेला आहे. ऋतुजाला गाड्यांच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे. तर ऋतुजा जे आहे वेगवेगळ्या त्यांना गाड्यांचा हॉर्न जर दिला तर ती ओळखू शकते की कोणती गाडी आहे, तर ते जे आहे तिला छंद आहे. ठीक आहे, स्वराला गाणी घोकण्यात रस आहे. ठीक आहे, रस आहे म्हणजे इथे सुद्धा तिला आवडच आहे. नेक्स्ट, सार्थकला बास्केटबॉल खेळण्याची आवड आहे. ठीक आहे, इथे सुद्धा आवड आहे. आता बघा, इथे जर पाहिलं तर ऋतुजाला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे. आता छंद हा जो तर म्हणसाल तुम्ही, तर ही काही पटकन होणारी गोष्ट नाहीये. ठीक आहे, याला खूप वेळ असा सराव पण लागेल आणि खूप वेळा आपण प्रॅक्टिस केल्यानंतर ही खूप वेळानंतर आवड होणारी क्रिया आहे. आणि आवड कशी, एखादी गोष्ट आपल्याला 5-6 गोष्टी दाखवल्या त्यातून आपण आवड एखादी लगेच निर्माण करू शकतो. तर आवड ही सोपी पद्धत आहे. पण छंदाकडे जाताना आता तुम्ही नेहमी आपल्याला विचारलं जाते की तुमचा आवडता छंदावर लिहा. आपल्याला ते छंद आठवण्यासाठी 2 मिनिटं तरी वेळ लावावा लागतो की नेमका आपला सर्वात जास्त आवडणारा छंद कोणता आहे. आवडता आपल्याला 4-5 गेमचे असते, पण जर आपल्याला पेपरमध्ये लिहायला एसे असेल, इंग्लिशमध्ये असू द्या, मराठीमध्ये असू द्या, पण त्या आवडीपैकी मग आपल्याला दोन खेळ तर खूप आवडतात, ते काय झाली आवड झाली. पण त्यापैकी छंद जर म्हटला तर सर्वात जास्त आवडणारा किंवा त्यामध्ये जास्त प्रॅक्टिस केलेली, काहीतरी पारितोषिक मिळवलेलं, बक्षीस मिळवलेलं, ते जेव्हा असेल तेव्हा आपण त्याला छंद म्हणू. ठीक आहे, तर ह्याप्रमाणे याचं योग्य जर उत्तर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 2 जाणार आहे. नेक्स्ट, सर्वश्रेष्ठ कलाकृती, साहित्य निर्मिती आणि पराक्रम यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करीत असते, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडले आहे? तर तुम्हाला मानसशास्त्र विषयी बोललेला आहे. तर सर्वश्रेष्ठ कलाकृती, साहित्य निर्मिती असेल किंवा पराक्रम असेल, यांच्या पाठीशी काम, शारीरिक प्रेरणा. ठीक आहे, काम विषयी विचारलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे फाईड आहे. ओके, याच्यावर सुद्धा मी तक्ता करून दिलेला आहे मागच्या काही लेक्चर मध्ये. नेक्स्ट, खालीलपैकी दिलेल्या अवधानाच्या स्वरूपाच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? आपल्याला असत्य विधान विचारलेलं आहे. तर पहा, शरीरांतर्गत जाणीव व भावना, मनातील विचार व कल्पना या गोष्टी अवधानांतर्गत येत नाही. तर त्यांनी काय सांगितलेलं, येत नाही. शरीर अंतर्गत जाणीव, भावना आणि मनातील विचार, कल्पना, ह्या ज्या 4 गोष्टी आहे ह्या अवधानांतर्गत येत नाही. विचारलंय तर नाही येतात. ऑप्शन क्रमांक 1च याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे 3 उत्तर, आपले जे 3 ऑप्शन आहे वाचण्याची गरज नाही.
तर ते सुद्धा तुम्ही समजू शकता. आता पुढची पण विधानं वाचायची, ते जे आहे ते योग्य ठरणार आहे. आपल्याला अयोग्य विचारलं होतं. नेक्स्ट, खालीलपैकी संवेदना आणि अवबोध यावर आधारित दिलेल्या विधानापैकी कोणते विधान योग्य नाही? संवेदना आणि अवबोधवर नेहमी क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, तर योग्य नाही विचारलेलं आहे, तर आपल्याला ते शोधायचंय. संवेदना म्हणजे मूर्त स्वरूपातील अनुभव नव्हे, पण अवबोध म्हणजे अर्थपूर्ण अनुभव होय. तर ही डेफिनेशन आहे, हे योग्य आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. मी तुम्हाला हे सुद्धा बोलता बोलता सांगते की ते विधान आले कसे. ज्या क्षणी संवेदनाला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनाला अवबोध म्हणतात. हे देखील विधान बरोबर आहे. ठीक आहे, जर तुम्ही अवबोध हा चॅप्टर पाहिला असेल, मी जे आहे ऍप मध्ये व्यवस्थित पूर्णपणे शिकवलाय. तिसरं जर पाहिलं, संवेदना नेमकी कोठे संपते व अवबोध नेमका कोठे सुरू होतो हे सहजपणे सांगता येते. तर हे याचं उत्तर आहे, कारण तुम्ही नोट्स मध्ये देखील बघू शकता, आज देखील मी शिकवलेलं बघू शकता, त्यामध्ये सांगितलेलं आहे हे सहजपणे सांगता येत नाही. ओके, असं वाक्य पाहिजे होतं, तिथे जे आहे शेवटी नाही हा वर्ड पाहिजे होता, तेव्हा ते बरोबर आलं असतं. हे जे आहे हे विधान चुकलेलं आहे. ऍज इट इज वाक्य घेतलेलं आहे नोट्स मधलं. ओके, नंतर संवेदना आणि अवबोध या ज्ञान ग्रहणाच्या पायऱ्या आहेत. तर हो, ह्या ज्ञान ग्रहणाच्या पायऱ्या आहे. पहिले तुम्हाला संवेदना होईल, नंतर त्याला एक अर्थ प्राप्त होणार आहे. म्हणजे तुम्हाला 5 ज्ञानेंद्रिय मार्फत संवेदना होईल, त्याला तुम्हाला एक अर्थ द्यायचा आहे, नंतर तुम्हाला अवबोधकडे जाता येईल. नेक्स्ट, जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण म्हणतात? ठीक आहे, आता एखादी गोष्ट तुम्ही पाठांतर केली आहे आणि तुम्हाला आठवायची असेल नंतर, तर त्या स्मरणाला काय म्हणतात? तर स्मरणवर क्वेश्चन आहे. आणि आठवायला किती वेळ लागतो किंवा आठवायचा बद्दल आहे, तर याचं आहे मनोवैज्ञानिक स्मरण आहे. याचं उत्तर जे आहे मनोवैज्ञानिक स्मरण आहे. आता सक्रिय स्मरण मध्ये सुद्धा तुम्हाला आठवावे लागतात गोष्टी. बौद्धिक स्मरण असेल किंवा यांत्रिक स्मरण असेल. यांत्रिक स्मरण मध्ये तुम्ही पाठ न केलेल्या गोष्टी, म्हणजे आकलन न करता पाठ केलेल्या गोष्टी. आता तुम्हाला माहिती आहे बरेचसे विद्यार्थी आहे पाठांतर करतात, काही माहित असो नसो, बस पाठांतरची ज्यांची क्षमता असली तर त्यांना न शिकवता न आकलन होता सुद्धा ते पाठ करून घेतात, ते यांत्रिक स्मरण मध्ये येतील. ओके, बौद्धिक स्मरण मध्ये तुम्हाला पाठ केलेल्या गोष्टी आठवतात. सक्रिय स्मरण मध्ये जे आकलन होऊन तुम्हाला थोड्या वेळानंतर तुम्ही आठवून बघता, ते सक्रिय स्मरण मध्ये येईल. याचं योग्य उत्तर जे आहे आपल्याला विचारलेलं क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवतो, त्याचं आहे मनोवैज्ञानिक स्मरण. ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर राहणार आहे. नेक्स्ट, खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता? ठीक आहे, संबोधवर परत बघा, आपल्याला क्वेश्चन मिळालेला आहे. तर बघा, एकाच जातीच्या अनेक वस्तूंचे ज्ञानातून, आता ज्ञान पहिलेच नाही मिळणार आहे, वाचताना समजते. अलग करायचं, अलग केलेल्या, अलग सुद्धा करू नाही शकत कारण वस्तू पाहिलीच नाहीये, तर वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान होणे. ओके, हे पहिलं जाणार आहे. पहिले आपल्याला वस्तू पाहावी लागेल, वस्तूचं आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान झालं पाहिजे. ऑप्शन क्रमांक क याचं पहिलं येईल. ओके, नंतर जर पाहिलं, एकाच जातीच्या अनेक वस्तूच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून काही गुणविशेष अलग करणे, हे जे आहे 2 नंबरला जाणार आहे. ओके, नंतर आता अलग केला आहे आपण, अलग केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणे, हे तिसरं जाणार आहे. ओके, जर बघितलं सोबत, आता ह्या दोघांपैकी जर पाहिलं तर शब्द रूपाने तो संबोध व्यक्त करतो, व्यक्त पहिले करणार नाही. ठीक आहे, संबोधाला अमूर्त स्वरूप देणे. ठीक आहे, हे जे आहे हे 4. ठीक आहे, आता अमूर्त स्वरूप कसं देणार? संबोधला अमूर्त स्वरूप देणे म्हणजे आता एखादी वस्तू पाहिली ते मूर्त स्वरूपाची आहे. आता समजा हा तुमच्या समोर पेन आहे, हे मूर्त स्वरूपाचे, मी तुम्हाला डोळ्यांनी तुम्हाला दिसते की हा पेन आहे. ठीक आहे, पण आता लिहिताना तो जो आहे व्यक्त करायचा असेल तर तो असं लिहिल की मॅडमने पेन दाखवला होता, तर ते काय होईल? अमूर्त स्वरूप. आपण जेव्हा वाचू तेव्हा आपल्याला सुद्धा असं लक्षात घ्यावं लागेल की खरं या व्यक्तीला मॅडमने पेन दाखवला असेल. पेन म्हणजे आपला लिहिण्याचा पेन. आता मी त्याला दाखवणार, त्यांनी आता बोर्डवरचा पेन दाखवला, पण त्यांनी जर मेन्शन केलं असेल तिथं की नाही बोर्ड रायटिंगचा पेन आहे, तर मग तिथे जे आहे अजून आपल्याला सुलभ होईल. 4,
आणि जर पुढचं पाहिलं तर राहिलेल्या शब्दारूपाने तो संबोध व्यक्त करतो, तर जे आहे 5. म्हणजे त्याला कोणत्या पद्धतीत लिहायचं आहे त्याचा ते. तर तुम्ही जर पाहिलं तर क पहिले आलं पाहिजे. ओके, क पहिले आलं पाहिजे. ठीक आहे, क जर पहिले पाहिजे तर 3 मध्ये दिलं आहे. ओके, क पहिले आलं पाहिजे, 2 मध्ये दिलाय. ठीक आहे, 5वं जे आहे ड आलं पाहिजे. 5 नंबरला काय ड आहे, शेवटी जे आहे ड आलं पाहिजे. हे बघा इथे दिलं आहे, शेवटी जे आहे ड पाहिजे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर राहणार आहे. ओके, लास्ट क्वेश्चन चालू आहे, 2 क्वेश्चन राहिले आहे. बघा, खालीलपैकी स्मृती प्रतिमानातील टप्प्याविषयी कोणते विधान बरोबर आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे स्मृती प्रतिमान बद्दल. तर पहिलं पाहिलं तर काय दिलेलं आहे, प्राथमिक स्मृती प्रतिमान ही अनुप्रतिमानापेक्षा कमी तीव्र आहे. ठीक आहे, आता जेव्हा असे कमी तीव्र जास्त तीव्र असं प्रश्न आलं तर आपण काय करतो, न वाचताच उत्तर लावून देतो. पण जर याचा क्रम जर आपण एकदा लिहून घेतला तर पुढच्या वेळेस क्वेश्चन आपल्याला कसाही विचारला तर हँडल करता येईल. तर हे याचं योग्य उत्तर आहे. पहिली गोष्ट तर स्थान प्रतिमान ही प्राथमिक प्रतिमान पेक्षा जास्त तीव्र आहे. तर हे सुद्धा पहा, आपल्याला ऑप्शन्स भेटूनच गेले आहे. पहिलं तर मी तुम्हाला प्रतिमानाचा क्रम लिहून देते. ओके, सर्वात पहिले तीव्र प्रतिमान विचारले, खालीलपैकी स्मृती प्रतिमानातील टप्प्याविषयी कोणते विधान बरोबर आहे हे विचारलं होतं. तर पहिले अनुप्रतिमान येत असते. प्रतिमान. ओके, नंतर येणार आहे तुमचं प्राथमिक प्रतिमान. प्राथमिक प्रतिमान किंवा स्मृती. ओके, पहिला, दुसरं आणि तिसरं आहे स्मृती. स्मृती प्रति आता तुम्हाला जर पाहिलं तर पहिले जे आहे अनुप्रतिमान हे जास्त तीव्र असते, हे लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा कमी तीव्र जे आहे प्राथमिक असेल, म्हणजे मी थोडा छोटा एरो काढते. आणि नंतर पहिले जे काही पहिले पूर्वीचे अनुभव आहे आणि त्यानंतर तुम्ही काही गोष्टी आठवसाल तर ते तुम्हाला स्मृती प्रतिमानामध्ये आठवतील. हे थोडा काही वेळानंतर तुम्हाला लक्षात येतील. तर हा क्रम लक्षात असू द्या. आणि आपल्याला हेच विचारलेलं आहे, प्राथमिक स्मृती प्रतिमान ही अनुप्रतिमानापेक्षा कमी तीव्र आहे. तर कमी तीव्र दिसतंय तुम्हाला, मी हे तर तुम्हाला एरोच्या माध्यमातून सांगितलं आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. लास्ट क्वेश्चन आहे बालमानसशास्त्राचा 2017चा. इथे मी मेन्शन केला आहे, दुसरा पेपर बघत आहे बालमानसशास्त्राचा. खालील दिलेल्या विधानामध्ये कूट उकलण्यास सहाय्यक ठरणारी विधान तुम्हाला ओळखायचंय कोणतं आहे. तर विधान जर पाहिलं तर व्यक्ती निर्णय घेताना विचारापेक्षा भावनेला महत्व देते. तर हे बघा, आपल्याला सहाय्यक ठरणारं विधान शोधायचं आहे. एखाद्या व्यक्ती समस्या सोडवण्याऐवजी समस्यापासून स्वतःची सुटका करून घेते. तर हे सुटका करून घेण्याचं नाही, आपल्याला संघर्षाला नेहमी सामोरे जावे लागते. व्यक्ती आपल्याला सोयीस्कर असा अर्थ लावतो, तर आपल्या मनाने अर्थ लावलेला चालणार नाही. समस्या जर सोडवायची आहे तर त्या व्यवस्थितपणे सोडवता गेल्या पाहिजे. लास्ट जर पाहिलं, एखाद्या व्यक्तीबद्दल विचाराबद्दल पूर्वग्रह न ठेवता विचार करणे. म्हणजे आता एखादी समस्या तुम्हाला उकल काढायची आहे पण मागच्या गोष्टी न आठवता त्याचं व्यवस्थितपणे आकलन करणे आणि समायोजन करणे हे याचं योग्य उत्तर असेल. कूट उकलण्यास जर सहाय्यक ठरणारं विधान विचारलंय, ऑप्शन क्रमांक 4 येणार आहे. अशा प्रकारे आपण आतापर्यंत जे आहे 30 क्वेश्चन पाहिले आहे बालमानसशास्त्राचे. आणि तुम्ही याचे आन्सर की सुद्धा पाहू शकता, कारण मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही आन्सर देत चला, किती तुमचे बरोबर येतात ते तुम्हाला समजेल. याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही चेक करू शकता किती बरोबर आले आहे. 30 पैकी तुमचे 25 बरोबर येणे अपेक्षितच आहे. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण आपण मागील वर्षीचा प्रश्न पेपरचं विश्लेषण घेतलं होतं त्यामुळे. ओके, थँक्यू सो मच. आणि काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा.